हॉस्पिटलमधनं सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट समोर आलाय। वांद्रे पश्चिम इथल्या राहत्या त्याच्या घरी घरफोडीच्या प्रयत्नात 5 वेळा त्याच्यावरती वार झाले असं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलंय। सैफ अली खान याच्या पाठीवर, मनगटावर, मानेवर, खांद्यावर आणि कोपरावर वार करण्यात आले होते। त्याची जखम 0.5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर पर्यंत आहे। वांद्रे पश्चिम इथल्या त्याच्या निवासस्थानी पहाटे 2:30 वाजता झालेल्या हल्ल्याच्या वेळेची माहिती अहवालातून देण्यात आली आहे। सैफला त्याचा व्यवस्थापक आणि जवळचा मित्र अफसर जैदी यांना रुग्णालयात आणल्याची माहिती देण्यात आली। तर सैफच्या मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात। 16 जानेवारीला वांद्र्यातील सैफ अली खानच्या घरी घरफोडीच्या प्रयत्नामध्ये त्याच्यावरती वार करण्यात आले होते। सैफवरती हल्ल्याच्या वेळी 5 ठिकाणी शरीरावरती वार करण्यात आले असं मेडिकल रिपोर्टमधनं समोर आलंय। त्यापैकी पाठीवर, सैफच्या मानेवर, मनगटावर आणि कोपरावरती मारहाण झाल्याचे विवरण आहेत। मारहाणीमुळे 0.5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर पर्यंतच्या जखमा सैफच्या शरीरावरती झाल्यात। सैफवरती मध्यरात्री 2:30च्या सुमारास हा चाकू हल्ला झाला होता। हल्ल्यानंतर 1 तास 40 मिनिटांनी सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अशी माहिती मेडिकल रिपोर्टमधनं समोर आली आहे। जवळचा त्याचा मित्र अफसर जैदीनं सैफला रुग्णालयामध्ये दाखल केलं। हॉस्पिटल आणि सैफच्या घराचं अंतर हे 10 ते 15 मिनिटांवरतीच आहे। लीलावती हॉस्पिटल आणि सैफचा जवळचा मित्र सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी चालवतो, ज्यानं सैफला लीलावती हॉस्पिटलपर्यंत नेलं।